परफेक्ट सुरमई फ्राय बनवण्याची पद्धत. अगदी कमीत कमी मसाले आणि खूप साध्या सोप्या स्टेप्समध्ये आपल्याला परफेक्ट सुरमई फ्राय बनवता येईल, जेणेकरून तो कुरकुरीतही होईल आणि चवीलाही अगदी उत्तम लागेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, मी सोनाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. सुरमई फ्राय बनवण्यासाठी सर्वात आधी मी इथे 600 ग्रॅम सुरमई व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेली आहे. आता यावर आपल्याला मॅरिनेशनसाठी अद्रक लसूणची पेस्ट, लाल तिखट, त्याचबरोबर चिमूटभर हळद यावर टाकायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ आणि हे सर्व आपल्याला या फिशला व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे. मॅरिनेशन केल्यामुळे फिशची जी चव आहे ती अगदी उत्तम लागते. फिश कोट केल्यानंतर आतमध्ये अळणी लागत नाही, त्यालाही व्यवस्थित चव येते. आता हे फिश एका साईडने मॅरिनेट झाले की हे उलटे करून मी यावर पुन्हा एकदा सेम प्रोसिजर करणार आहे. यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट, हळद, मिरची पावडर, मीठ जे काही आधी टाकलं ते सर्व जिन्नस पुन्हा एकदा यावर टाकून दुसऱ्या बाजूनेही मी याला व्यवस्थित कोट करून घेणार आहे. व्यवस्थित कोट केल्याच्या नंतर आपल्याला हे फिश साधारण अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहे. अर्धा तास मॅरिनेशन झालं की याची चव अगदी अप्रतिम होते. तर आता अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता आपले हे फिश मॅरिनेट झालेले आहे. आता याचं कोटिंग तयार करूयात. तर कोटिंगसाठी आपल्याला सर्वात आधी एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे साधारण 1 वाटी रवा. एक शक्यतो बारीक रवा वापरायचा आहे. त्याच वाटीने आपल्याला अर्धा वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, जेणेकरून आपले फिश जे आहेत ते कुरकुरीत होतील. त्यानंतर यामध्ये घालायची आहे हळद, लाल तिखट, तुम्हाला जसं हवं तसे तुम्ही कमी जास्त करू शकता, आणि चवीनुसार मीठ. हे कोटिंग आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. असं कोटिंग फिशला वापरल्यानंतर जे आपले फिश असतात ते अळणी लागत नाही, त्याला कोटिंगलाही व्यवस्थित चव येते आणि आतमध्ये जी फिश असते त्यालाही व्यवस्थित चव येते. तुम्हाला चमच्याने जमत नसेल तुम्ही हाताने मिक्स करून घेऊ शकता. आता यामध्ये मॅरिनेट केलेली फिश व्यवस्थित आपल्याला हलक्या हाताने प्रेस करून हे कोटिंग त्याला व्यवस्थित चिटकवून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता, फार दाबायचं नाही आहे, हाताने हलक्या हाताने याला कोट करून घ्यायचं आहे. तर आपली ही फिश इथे व्यवस्थित कोट करून झालेली आहे. आता एका तव्यामध्ये मी घेतलेलं आहे तेल घातल्याच्या नंतर यावर आपल्याला 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकायच्या आहेत. तर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता, पण लसूण घातल्यामुळे फिश फ्रायला एक वेगळीच चव येते. लसूणचा जो चवदारपणा असतो तो त्यामध्ये उतरण्यासाठी हलक्या हाताने मी उलटण्याने याला थोडंसं मिक्स करून घेत आहे. आणि चव उतरली की यामध्ये आपल्याला कोट केलेला फिश यामध्ये टाकायचा आहे. पहिल्या हाताने कॅमेरा थोडासा झाकला गेला, त्यामुळे मी दुसरा फिश तुम्हाला व्यवस्थित यामध्ये टाकून दाखवत आहे. तर असा फिश यामध्ये टाकल्याच्या नंतर याला साधारण 5 मिनिटासाठी एका बाजूने आपल्याला तयार होऊ द्यायचं आहे. 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता याचा कलर चेंज झालेला आहे. आता हे फिश आपल्याला लाकडी उलटण्याने किंवा तुमच्याकडे जो स्पॅच्युला असेल त्याने उलटे करून घ्यायचे आहे. तर एक छोटा चमचा मी घेतलेला आहे. हा माझा नॉनस्टिकचा तवा आहे, त्यामुळे मी याला वुडन स्पॅच्युला वापरते. तुमचा साधा तवा असेल तर तुम्ही कुठलाही स्पॅच्युला वापरू शकता. नॉनस्टिकमध्ये फिश थोडेसे करपत नाही, व्यवस्थित फ्राय होतात, त्यामुळे मी फिश करताना शक्यतो नॉनस्टिकचा पॅन वापरते किंवा तवा. आता आणखी 5 मिनटं याला दुसऱ्या बाजूने फ्राय केलं की यावर छान फ्रेश कोथिंबीर टाकायची आहे आणि आपली ही सुरमई फ्राय मस्त तयार झालेली आहे. गरमागरम सर्व करूया.